संत तुकाराम महाराज गाथा अभंग 256. देह बुद्धी वसे लोभ जयाचे ते आपुले जाणती परावे जे तयाशी चालता पाहिजे सिदोरी दुःख पावे करी असत्य तो देहबुद्धी वसे लोभ जयाची ते आपुले जाणती परावे जे तयाशी चालता पाहिजे सिदोरी दुःख पावे करी असत्य तो तुका म्हणे धर्म रक्ष या कारणे छाया इच्छिऊने तापला तो तुका म्हणे धर्म रक्ष या कारणे छाया इच्छिऊने तापला तो देहबुद्धी वशे लोभ जयाची ते आपुले जाणते परावे जे. अर्थ अज्ञ लोकांना उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात, ज्या लोकांच्या ठायी मीच देह अशी बुद्धी असते आणि चित्तात विषयाचा लोभ असतो आणि व्यवहारात ज्यांना आपपर भाव असतो, त्यांनी संसाराच्या मार्गात प्रवेश करताना सत्कर्म करूनच पुण्यरूपी शिदोरी मिळवावी. तसे न करता जर ते वाईट कर्म करत राहतील तर त्यांना दुःख प्राप्त होईल. उन्हाने तापलेला मनुष्य छाया मिळावी अशी इच्छा करतो आणि ती मिळवण्याची व्यवस्थाही करतो. त्यामुळे त्याला सुख पाहिजे असेल त्यांनी धर्मरक्षणासाठी खटाटोप केला पाहिजे. संत तुकाराम महाराज गाथा 257. काळे खांदला हा ओदाकार उत्पत्ती संहार घडामोडी काळे खांदला हा अवघाकार उत्पत्ती संहार घडामोडी बीज तो अंकुर आच्छादिला पोटी बीज तो अंकुर आच्छादिला पोटी अनंता शेवटी एकाची या बीज तो अंकुर आच्छादिला पोटी अनंता शेवटी एकाची या तुका म्हणे शब्दे यापिले आकाश गुढार हे तैसे कडोन हे तुका म्हणे शब्दे यापिले आकाश गुढार हे तैसे कडोन हे काळे खादला हा अगाकार उत्पत्ती संहार घडामोडी. संसाराच्या स्वरूपाविषयी बोलताना महाराज म्हणतात, उत्पत्ती आणि स्थिती या संसाराच्या घडामोडी चाललेल्या असताना सर्व आकार वस्तू काळाने खाल्ल्याचं असतात. ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर उत्पन्न होऊन झाड झाले की नंतर ते सर्व बीजामध्येच समावल्या जाते, याप्रमाणे कल्पांत झाला की सर्व सृष्टी अनंताच्या पोटातच विलीन होते. सर्व आकाश अमृत अशा शब्दाने व्यापलेले आहे. हे गुप्त रहस्य कोणाला का कळत नाही बरे. याचा अर्थ असा की नाम हे आकाशात सर्वत्र कोंडून भरलेले आहे. त्या नामाने अमृत अशा परब्रह्मापर्यंत जाता येते. संत तुकाराम महाराज गाथा अभंग 258. आणिक या काळे नचले उपाय धरावे ते पाय विठोबाचे आणिक या काळे नचले उपाय धरावे ते पाय विठोबाचे अवघेची पुण्य असे तया पोटी अवघिया तुटी होय पापा अवघेची पुण्य असे तया पोटी अवघिया तुटी होय पापा अवघे मोकळे अवघिया काळे
उद्धरती कुळे नर नारी. अवघे मोकळे अवघिया काळे उद्धरती कुळे नर नारी. काळ वेळ नाही गर्भवास दुःखे उच्चरित मुखे नाम एक. काळ वेळ नाही गर्भवास दुःखे उच्चरित मुखे नाम एक. तुका म्हणे काही न लगे संडावे सांग तसे भावी घेती तया. तुका म्हणे काही न लगे संडावे सांग तसे भावे घेती तया. आणि कया काळे नसले उपाय धरावे ते पाय विठोबाचे. विठ्ठलाच्या भक्तीबद्दल महाराज म्हणतात, या कलियुगात विठोबाचे पाय धरणे हाच एक उपाय आहे. दुसरा काही उपाय नाही. त्यातच सर्व पुण्य आहे आणि सर्व पातकाचा नाश त्यानेच होतो. एका पांडुरंगाचे चिंतन करणारे सर्व काळ मुक्तच आहे. स्त्री पुरुषांचे समुदाय हरिनामाने उद्धरले जातात. एक हरिनाम मुखाने घेण्याचे जन्मावी दुःखे नाहीसे होतात आणि ते नाम घेण्यास मुहूर्त पाहावा लागत नाही. मी भक्तिभावाने नाम घेणाऱ्याला सांगतो की मुद्दाम हट्टाने कशाचाही त्याग करावा लागत नाही, कारण हरिनामाचे सर्व संग आपोआप सुटतो. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 259. न मिळो खावया न बाळो संतान परिहा नारायण कृपा करो. न मिळो खावया न बाळो संतान परिहा नारायण कृपा करो. अशी माझी वाचा मज उपदेशे अनेक लोकाशी हेची सांगे. अशी माझी वाचा मज उपदेशी अनेक लोकासी हेची सांगे. विठोबा विटंबो शरीर होत का विपत्ती परिराहोचे ते नारायण. विटंबो शरीर होत का विपत्ती परिराहोचे ते नारायण. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ आठवी गोपाळ तिची हित. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ आठवी गोपाळ तिची हित. न मिळो खावया न वाळो संतान परिहा नारायण कृपा करो. तुकाराम महाराज देवाजवळ असे मागणे मागतात की माझी वाणी मला व इतरांनाही असाच उपदेश करते की एक वेळ मला खायला काही मिळाले नाही तरी चालेल, मला संतती झाली नाही तरी चालेल, पण नारायणाने माझ्यावर कृपा करावी. शरीराची विटंबना हो किंवा विपत्ती येवो, मी कशाचीही तमा बाळगणार नाही, पण माझ्या चित्तात नारायणाने ध्येय सतत राहू दे. सर्व प्रपंच टिकणारा आहे, नाशिवंत आहे, म्हणून आपण त्या गोपाळाची श्रीकृष्णाची आठवण करणे यातच हित आहे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 260. पिंड पासोवे हे धर्माचे ज्ञान विलास मिष्टान्न करोनिया. पिंड पोसावे हे अधर्माचे ज्ञान विलास मिष्टान्न करोनिया. शरीर रक्षावे हा धर्म बोलती काय असे हाती तयाचिया. शरीर रक्षावे हा धर्म बोलती काय असे हाती तयाचिया. क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रासगिळी सता नाही हाती. क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रासगिळी सता नाही हाती. कौततीला देह कापियले मास
कवतरती लादी मास पापियले मास गेले वनवासा शुकाधिक गेले वनवासा शुकाधिक तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक पाव जळे तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक पाव जळे सर्व देवाची सत्ता आहे त्याकरिता कित्येकांनी किती खडतळ साधना केली आहे हे सांगताना महाराज म्हणतात फक्त नीच लोकांना असे वाटते की मिष्टान्न विलासाच्या साह्याने आपण देह पुष्ट करावा हे म्हणतात देहाचे रक्षण करावे हाच खरा धर्म आहे पण विवेकाने पाहिले तर देहाचे रक्षण करणे जीवाच्या हातात आहे का क्षणामध्ये अचानक शरीर पडते हातातला घास मी गिळीनच एवढी सुद्धा सत्ता माझ्या हाती नाही कित्येकाने देवाकरता आपला देहच मांस वतीने कापले शिवीराजा आणि शुकाने तर देवाकरता वनवास पत्करला जनक राजा राज्य करीत असताना त्याचा एक पाय अग्नीत जळला तरी त्याला त्याचे भान नव्हते असा तो भगवंताच्या चिंतनात मग्न होता. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.